नमस्कार, आपण पाहत आहात प्रखर न्यूज। सटाणा शहराच्या सौंदर्यात भर घालणारं आणि नागरिकांसाठी विरंगुळाचं ठिकाण ठरलेलं जिजामाता उद्यान आता वादाच्या भोवऱ्यात सापडले। साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या नावाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिजामाता उद्यानाची संरक्षण भिंत पाडली आहे। एकीकडे भिंत पाडण्यात आली, पण दुसरीकडे चौपदरीकरणाच्या कामाला मात्र अजूनही सुरुवात झालेली नाही। आणि विशेष म्हणजे या घटनेला आता तब्बल 5 महिन्याचा कालावधीही उलटून गेलाय। आता ह्या प्रश्नावरून सटाणा शहरात नवा वाद पेटलाय। सामाजिक कार्यकर्ते मंगेश भांबरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनाचा पवित्रा घेतलाय आणि ते नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणाला बसलेत। नगरपालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मनमानी आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे होत असलेलं दुर्लक्ष, या सर्वांच्या विरोधात आता संताप व्यक्त होतोय। जिजामाता उद्यानाची भिंत बेकायदेशीरपणे पाडणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। या आंदोलनात अब्दुल बोरी, दीपक नंदाळे, परवीन खैरनार, आबा नंदाळे, गोलू वारकर, पियुष सोनवणे आणि आबा सोनवणे हे कार्यकर्ते सहभागी झालेत। हा महामार्ग फक्त बागलांसाठीच नाही, तर गुजरात राज्याला जोडणारा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग मानला जातो। या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी मात्र ना सरकारकडे वेळ आहे, ना प्रशासनाला याचं भान आहे, ना लोकप्रतिनिधीला ह्या प्रश्नाची चिंता आहे, ना राजकीय नेत्यांना जनतेच्या ह्या प्रश्नाला गांभीर्यानं घ्यावंसं वाटत आहे। आता ह्या सर्वांमुळे मात्र सटाणेकरांचा संताप होतोय आणि ह्या आंदोलनाचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय तो आमचे प्रतिनिधी भगवान पवार आणि भैयासाहेब माळी यांनी। सटाणा शहरातील नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती एक उपोषण सुरू आहे। हे उपोषण नेमकं कशासाठी आहे, काय आहे, आपण ते जाणून घेणार आहोत। आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। सटाणा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आहेत, मंगेश भांबरे उपोषणाला बसले आहेत, त्यांचे काही सहकारी आहेत, ते देखील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। जिजामाता उद्यानाचं जी भिंत होती त्या भिंतीचं बांधकाम, जे बांधलेलं बांधकाम होतं ते पाडण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात ते एक वाद निर्माण झालेला आहे। साक्री शिर्डी महामार्ग सटाणा शहरातून जातोय आणि त्याच्या चौपदरीकरणासाठी त्या गार्डनचं जे भिंत आहे ती पाडण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरून हा वाद सुरू झालेला आहे। नेमकं आंदोलनकर्त्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांना काय अपेक्षित आहे? भाऊ, आपण आंदोलनाला बसलेला आहात, सकाळपासून हे आपलं आंदोलन सुरू झालेलं आहे, साधारण 11 वाजेपासून। आतापर्यंत कुठले प्रशासनाचा अधिकारी आपल्यापर्यंत आलेला आहे का, आणि आपण आंदोलनाला का बसलेला आहात, आपल्या काय मागण्या आहेत? प्रथमतः एक आंदोलनकर्ता म्हणून या प्रशासनाचा मी निषेध करतो। आंदोलन करू नये याचं पत्र मला काल सायंकाळी 7:15 वाजता त्यांनी ते मला पत्र दिलेलं आहे। आज दिवसभरात 12 तास उलटत आले, परंतु कोणी देखील इकडे फिरकून बघितलेलं नाही। आणि माझी मूळ मागणी अशी आहे, सटाणा शहरालगत असलेलं जिजामाता उद्यान याची संरक्षक भिंत रस्ते प्राधिकरणाने पाडली अशी माहिती मला सटाणा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिलेली आहे। मी मुख्याधिकाऱ्यांना एकच विनंती केलेली आहे, शासकीय मालमत्ता ती आपली आहे, त्या मालमत्तेचं नुकसान आपली विनापरवानगी जर रस्ते प्राधिकरणाने भिंत पाडलेली असेल तर त्यांच्यावरती गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये आणि तो गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीकरता माझे आमरण उपोषण आहे। परंतु एक प्रशासन दुसऱ्या प्रशासनावर कसा गुन्हा दाखल करू शकतो? हा प्रशासनाचा नाही, हा जनतेचे 1-1 रुपया बनलेल्या करावर उभी केलेली ती इमारत आहे। प्रशासनाच्या वैयक्तिक मालमत्ता नाही। प्रशासन म्हणजे कोण? जनतेच्या सेवेसाठी उभं असलेलं शासन, त्याच्यामुळे ती कोणाची खासगी मालमत्ता नाही। प्रशासन हा त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी नेमलेला एक अधिकारी असतो। जर का समजा आता जी भिंत पडलेली आहे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं चौपदरीकरणासाठी त्या भिंतीचं नुकसान केलेलं आहे, ती पाडली, जर समजा त्या रस्त्याचं चौपदरीकरण करून दिल्यानंतर ती भिंतीचं जर पुन्हा बांधकाम करून दिलं तर त्याच्यावर आपलं समाधान होणार आहे की नाही? तुमच्या माध्यमातून मी सीओ मॅडमांना आवाहन करतो की त्याच्यावर माझं समाधान होईल, परंतु केव्हा? नगरपालिकेला असलेल्या 4 पायऱ्या ज्या आहेत त्या मला पाडू द्या,
6 महिन्यात मी तुम्हाला बांधून देण्याचा ऍफिडेव्हिट करून देतो, अशी परवानगी मला मॅडम देतील का, तर त्याचं माझ्यावर समाधान होईल. या आंदोलनामध्ये सटाणा शहरातले काही ज्येष्ठ नागरिक आहेत, काही पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सध्या सटाणा शहरामध्ये एकंदरीत सत्ता बघताना जी केंद्रात आहे, राज्यात आहे, नगरपालिकेवर आहे आणि तरी सुद्धा नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सटाण्याच्या नागरिकांना आंदोलन करावं लागत असेल तर एक पक्षाचे नेते म्हणून, गावाचे ज्येष्ठ नेते म्हणून आणि पक्ष जे आहे मध्ये सत्यात आहे त्याचे तुम्ही देखील नेते आहात, ज्येष्ठ नेते आहात त्या पक्षांमधले, आणि तुमच्या समोर हे चित्र आहे, कसं वाटतंय? मी त्यासाठी भेट घ्यायला आलो. उपोषणकर्त्यांना सांगितलं की ही जी जबाबदारी आहे ही मुख्याधिकाऱ्यांची आहे. प्रशासनाची जबाबदारी घेऊन प्रशासनाने याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. वास्तविक पाहता मुख्याधिकारी मॅडम एक जबाबदार नगरपालिकेचा मी इतक्या वर्षांनी पाहतोय, पण इतक्या बेजबाबदार मुख्याधिकारी पदावरती बसलेली पूर्णपणे कारभार ढिसूळ झालेला आहे. जरी राष्ट्रवादीची सत्ता असेल आणि नगरसेवक काही इतर पक्षाचे असतील, परंतु मी पाहिलेला तो काळ आणि आता पाहिलेला काळ, तुम्ही जर नदी पात्रात गेले तर सगळे पाईप सुद्धा अस्ताव्यस्त पडलेले आहेत. तुम्ही एकही सार्वजनिक संडासांकडे जा, आणि आता कुठे जयप्रकाश सारख्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळे हा रस्ता दुरुस्त झाला. त्यांनी साधा प्रशासनाला पत्र पण दिलं नाही वरिष्ठ पातळीवरती. म्हणजे या ठिकाणची मुख्याधिकारी पालकत्व स्वीकारायला तयार नाही, या शहराचं दुर्दैव आहे. पण मग आता सटाणा शहरातील जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासक बसलं होतं तोपर्यंत ठीक होतं. नंतर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, नगरसेवक झालेत, मग ही त्यांची जबाबदारी नसते का? नगरसेवकांची 100% जबाबदारी असते, परंतु आत्ताच्या कार्यकाळामध्ये नगरसेवक हा फक्त 5% असतो आणि 95% प्रशासनाचं काम असतं. कारण जोपर्यंत मुख्याधिकारी त्याच्या नोट्स तयार करत नाही जनरल मीटिंग मध्ये, त्याशिवाय त्या नोट्सला, त्या मीटिंगच्या ठरावाला कुठलीही किंमत दिली जात नाही. कारण मुख्याधिकाऱ्यांची या शहराविषयीची माहिती द्यायची असते ती टपाल काम मुख्याधिकाऱ्यांचं असतं, नगरसेवकांचं नसतं. आपण आता शिवसेनेचे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते होते अरविंद तात्या, आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. सटाणा शहरातील या सर्व समस्यांकडे नगर प्रशासनाने लक्ष देऊन त्याच्यातले जे बारकावे असतात ते मांडले पाहिजेत, आणि म्हणून नगरपालिका प्रशासनाच्या ह्या सर्व कारभारावरती त्यांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे. आणि त्या अनुषंगानेच या ठिकाणी मंगेश भांबरे सारखे जे काही कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांच्याबरोबर त्यांचे जे काही मित्रमंडळ असतील ते उपोषणाला बसले. ते ह्याच कारणामुळे की नगर प्रशासनाचा दिसूळ कारभार आहे, दुर्लक्ष होत आहे काही गोष्टींकडे, आणि त्यासाठी त्या प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे उपोषण सुरू केल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आपण आणखीन काही आंदोलक आहेत या आंदोलनात सहभागी झालेले आहेत, उपोषणाला बसलेले आहेत. त्यामध्ये नेहमीच आंदोलनामध्ये अग्रेसर असणारे आणखीन एक तरुण व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे, दीपक जापानी. दीपक दादा, तुम्ही प्रत्येक आंदोलनात असतात, आज देखील तुमचा चेहरा आंदोलनामध्ये आहे. आपण आमरण उपोषणाला बसलेला आहात, मगे दादांसोबत आपण आहात. काय नेमकी मागणी आहे? ही प्रथमतः संत शिरोमणी देव मानदार यशवंतराव महाराजांची ही पुण्यनगरी आहे, आणि या पुण्यनगरीमध्ये जर कोणी या शहराच्या हितासाठी किंवा शहराच्या भल्यासाठी जर कोणी चांगलं काम करत असेल तर निश्चितपणे मी त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी मी सहभागी होतो. कारण जे राजमाता जिजाऊ माता उद्यान त्या ठिकाणी जी संरक्षण भिंत पाडली ती कोणती नोटीस किंवा कोणती पूर्वसूचना न देता ती त्या ठिकाणी ती भिंत पाडलेली आहे. आणि का पाडली याचं आम्हाला अजूनही उत्तर मिळालेलं नाही. कारण जे राजमाता जिजाऊ उद्यान आहे हे सटाणा शहराचं हे नाक आहे, आणि त्या ठिकाणी आमच्या सटाणा शहरातील माय माऊल्या त्या ठिकाणी सायंकाळच्या वेळेस फिरण्यासाठी जात असतात. आणि हा मोठा नॅशनल हायवे जाणारे काही विचित्र लोक तिकडे बघतात आणि ते असं वाईट वाटतं. म्हणून त्यासाठी ती संरक्षित भिंत तिथं फार गरजेची आहे. आणि आता हे उपोषणासाठी मुख्य अधिकारी असतील किंवा सटाणा नगर परिषदेचे कोणी अधिकारी असतील या ठिकाणी कोणीही फिरकलं नाही. परंतु आज उद्यामध्ये या ठिकाणी कोणी जर आलं नाही, या ठिकाणी मोठा उद्रेक होण्याचा या ठिकाणी प्रयत्न होईल, आणि याला सर्वस्वी जबाबदार मुख्य अधिकारी सटाणा नगर परिषद सटाणा ही राहील, ही जबाबदारी त्यांची राहील. पण दीपक दादा, तुम्ही जेव्हा सामाजिक काम कार्यात असतात तेव्हा तुम्ही पण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असता. जेव्हा तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीचे इलेक्शन लढत होते तेव्हा तुम्ही एका पक्षाचं तिकीट घेतलं होतं. तोच पक्ष आज सत्तेत आहे, राज्यातही आहे, केंद्रातही आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही
प्रत्येक उपोषणात आंदोलनात दिसतात. मग हाच प्रश्न तुम्ही तुमच्या नेते मंडळींकडून पक्षामार्फत नाही का सोडू शकत? ठीक आहे, मी शिवसेना शिंदे गटाचा एक नेता म्हणून काम करत आहे, परंतु या शहरासाठी किंवा या गावासाठी ते आमचा जरी पक्ष असेल किंवा इतर कुठलाही पक्ष असेल, परंतु या गावाच्या हितासाठी जर चांगलं काम होत असेल तर त्या ठिकाणी आम्ही 100% सहभाग राहू आणि गावाच्या हितासाठी आम्ही नेहमी तत्पर त्या ठिकाणी हजर राहू. या ठिकाणी आपण आंदोलकांशी चर्चा केलेली आहे, त्यांचे मतं जाणून घेतलेले आहेत. आंदोलनाविषयी त्यांच्या काय मागण्या आहेत, काय त्यांची तीव्रता आहे हे आपण सर्व समजून घेतलेलं आहे. जर हे आंदोलन आजपर्यंत काही झालं नाही तर येणाऱ्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र होऊ शकतं, उग्र होऊ शकतं, असं आंदोलकांच्या एकंदरीत चर्चेतून समोर आलेलं आहे. प्रखर न्यूजसाठी भगवान पवार, मी भैयासाहेब माळी सटाणा.